सध्या आम्ही तेमवाडा मोर्जी किनारी भागात आहोत आणि या ठिकाणी 1997 सालापासून कासव संवर्धन मोहीम राबवली जाते आणि ही कासव संवर्धन मोहीम सरकार पातळीवरून 2000 सालापासून ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर यांची निवड झाली त्यानंतर खऱ्या अर्थाने या मोहिमेला सुरुवात झाली आणि त्या काळात एकूण 500 चौरस मीटर जमीन ही केवळ कासव संवर्धन मोहिमेसाठी आरक्षित ठेवण्यात आली आणि ती वन्य विभागाकडे हस्तांतरण करण्यात आली। त्यानंतर या ठिकाणी छोटेखानी अभ्यास केंद्र उभारण्यात आले आणि या ठिकाणी आता आपल्याला दिसत आहे या ठिकाणी जी कासव आपल्या मोर्जी आश्वे मांजरे किनारी भागात वाळूमध्ये अंडी घालतात ती अंडी मग सुरक्षित आणण्याचं काम या ठिकाणी जे कर्मचारी आहेत ते करतात आणि या ठिकाणी जी आरक्षित जी लाकडाची एक सुरक्षा देऊन जागा सुरक्षित केलेली आहे त्या ठिकाणी ठेवतात आणि एकूण 52 दिवसानंतर नैसर्गिक प्रक्रियेनंतर त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात आणि मग ती समुद्रात सोडली जातात। हा एक भाग झाला। दुसरा भाग जी कासव समुद्रातून येतात त्याला खरं म्हणजे वाळू हवी, मऊ वाळू, जो खड्डा खणण्यासाठी त्यांना मऊ वाळूची गरज असते। ती वाळू या तेमवाडा किनाऱ्यावर आहे ज्या ठिकाणी जी सुरक्षित अशी जागा आरक्षित ठेवलेली आहे त्या ठिकाणी ती मऊ वाळू आहे, परंतु इतर ठिकाणी कासव येते त्या ठिकाणी तशा प्रकारची वाळू नाही, कारण मोठ्या प्रमाणात लाकडी पलंगाचा अतिक्रमण झालेला आहे। तो शेवटी व्यवसाय आहे। पर्यटन खाते ज्या पद्धतीने त्यांना परवाने देतात ते लाकडी पलंग घालतात, परंतु एका नजरेतून असं लक्षात आलं की पर्यटन खात्याअंतर्गत जे सॅग रेस्टॉरंट आपल्या सरकारी जागेमध्ये दिली जातात त्यांना केवळ 10 जोड्या अर्थात 20 लाकडी पलंगाची परवानगी असते आणि जे खाजगी जागेमध्ये सॅग घालतात त्यांना 5 जोड्या म्हणजे 10 लाकडी पलंगाची परवाना असतो। परंतु आज जर किनारी भागात आम्ही एक नजर मारली तर आम्ही कुणाच्या विरोधात नाही, परंतु अतिक्रमणाला सुद्धा काही मर्यादा असते। ती मर्यादा ते का पाळत नाही व्यावसायिक, मग ते बिगर असो स्थानिक असो, प्रत्येकजण आज अतिक्रमण करत आहे आणि अशा स्थितीत जी कासव संवर्धन मोहीम सुद्धा धोक्यात येत आहे। आता एक प्रश्न निर्माण होतो की अगोदर मनुष्य जगावा की कासव, अशा प्रकारचा सध्या अपप्रचार सुरू आहे। तर काही ठिकाणी सरकारने जो सायलेंट झोन केलेला आहे तो सायलेंट झोन काढून टाकावा अशी मागणी पुढे येत आहे। पर्यटन दृष्ट्या हा किनारा महत्त्वाचा असल्यामुळे काही पर्यटक व्यवसायाच्या नजरेतून मग बिगर गोमंतकीय असो, गोमंतकीय असो किंवा बाहेरचे आपण त्याला दिल्लीवाले, गुजरात या भागातील जे उद्योगपती येतात आणि या ठिकाणी ज्या जमिनी भराभर विकत घेतात, भाड्याच्या तत्वावर घेतात आणि त्या ठिकाणी मोठमोठी हॉटेल रेस्टॉरंट बांधली जातात। पर्यटन म्हटल्यानंतर मग बिझनेस आल्यानंतर सायलेंट झोन कुठं असतो, तो तर गायबच होणार। अशा तऱ्हेचं मग लोकांमध्ये आणि स्थानिक पंचायती असेल, अधिकाऱ्यामध्ये असतील, कुणाला ताळमेळ बसत नाही आणि संगीत रजण्याच्या पार्ट्या चालू असतात, ध्वनी प्रदूषण होतो, स्थानिक तक्रारी करतात, पोलीस मग धावपळ करतात आणि मग एकमेकावर टीका करण्याचं सत्र सुरू असतं। एकंदरीत कासव संवर्धन मोहिमेचा जर आपण विचार केला तर त्यांना वाळू जी मऊ लागते ती वाळू सध्या कुठं गायब झाल्याचं दिसून येते, अतिक्रमण होत असल्याचं हे चित्र दिसतं। या ठिकाणी वाळू आहेत परंतु लाकडी पलंग जे घातले जातात तिथं जी वाळू असते त्या ठिकाणी सॅग उभारले जातात आणि सरकार परवाना देतो, त्याबद्दल कुणाला शंका नाही किंवा वाद नाही, परंतु सरकारने स्थानिक व्यावसायिक, स्थानिक पंचायती आणि जे कोण व्यावसायिक करतात आणि पर्यटन खाते किंवा जे आपले वन्य विभाग आहे त्यांना सर्वांना विश्वासात घेऊन सर्वांना कुणाला याचा त्रास होणार नाही पर्यटन दृष्ट्या तो विचार करावा आणि एकंदरीत जो भाग आहे कासव संवर्धन मोहिमेचा तो यशस्वीपणे राबवण्यासाठी जे पर्यटक जे किनारी भागावर वेगवेगळ्या पद्धतीने येतात, मनोरंजनासाठी येतात, काही पर्यटक शांत असतात ते शांतीसाठी येतात, काही पर्यटक खास कासव टर्टल जी मोहीम आहे ती मोहीम बघण्यासाठी सुद्धा येतात, अभ्यास करण्यासाठी येतात, हे चित्र दिसून येते। यावर सरकारने
विचार करावा आणि कासवासाठी लागणारी जी मऊ मऊ वाळू आहे ती वाळू भविष्यात या किनाऱ्यावर उपलब्ध होईल का अशी भीती या माध्यमातून आताच व्यक्त होत आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 ताससाठी.